साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं, त्यामुळे देशामधील सर्व दलित समाज आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्यात। अमित शहा यांनी सर्व देशाची माफी मागावी, तसेच ते कोणत्या पक्षाचे किंवा जाती धर्माचे आहेत याबद्दल काहीही देणं घेणं नाही, परंतु ते या देशाचे गृहमंत्री असताना त्यांनी असं वक्तव्य करणं निंदनीय आहे। त्यांचा आम्ही समस्त भीमसैनिक जामखेड तालुका संघटनांनी आणि आंबेडकर प्रेमी जनता यांच्या वतीनं निषेध करतोय। तसेच यापुढे जर कोणी असं वक्तव्य किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा तीव्र पद्धतीनं आंदोलन करून निषेध केला जाईल। त्यामुळे जर अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच बंद होईल, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी व्यक्त केलंय। आंबेडकर म्हणजे फॅशन नाही, आंबेडकर म्हणजे आमची अस्मिता आहे, असं म्हणत जामखेड तालुका समस्त भीमसैनिक संघटनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेमध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यासाठी जामखेड शहरामधील खर्डा चौकात भव्य निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले तसेच भीमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सदाफुले, प्राध्यापक सुनील जावळे तसेच राजेंद्र सदाफुले, वंचितचे प्रवक्ते बापूसाहेब ओवळ तसेच सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कुरेशी, दादासाहेब घायतडक, बाळासाहेब आव्हाड, सचिन अण्णा सदाफुले, विक्रांत घायतडक, मुकुंद घायतडक, सचिन जॉकी सदाफुले तसेच सुकेंद्र सदाफुले, रंजन मेघडंबर तसेच मनसेचे तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, बाळासाहेब घायतडक, वंचितचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, किशोर सदाफुले, दीपक धायतडक तसेच रवी सदाफुले, रिपाईचे तालुका अध्यक्ष प्रमोद सदाफुले, रवी सोनवणे, अमोल सदाफुले, सुनील कांबळे, किशोर कांबळे, संतोष थोरात, शेखर मोरे तसेच लखन मोरे, सुखदेव घोडेस्वार, सूर्यकांत सदाफुले, अंकुश पुलावळे तसेच मंगेश घोडेस्वार, गणेश घायतडक, सोनू सदाफुले, पप्पूराज सदाफुले, केतन घायतडक, सनी प्रिन्स सदाफुले, प्रतीक सदाफुले, विकीभाई गायकवाड, विकी कांबळे, अक्षय घायतडक, अक्षय गायकवाड, मिलिंद हराळ, हनुमान जावळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले, कुसुम साळवे, अरुणा सदाफुले सह शेकडो भीमसैनिक आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। दिल्ली येथे सुरू असणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अपमानित केलंय। याचे पडसाद देशासह जामखेड शहरात उमटताना दिसतायत। 20 डिसेंबर रोजी शेकडो भीमसैनिकांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि निळे ध्वज घेऊन खर्डा चौकात निदर्शन आंदोलन केलंय। यावेळी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सुमारे 1 तास चाललेल्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी संतप्त भीमसैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह दलित समाजाची माफी मागावी अशा आशयाचं निवेदन तहसीलदार गणेश माळे आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आलंय। नाही तो पूर्ण भारत देश बंद होईल याची केंद्रातल्या सरकारने त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि अमित शहाने लवकर या देशाची माफी मागावी अशी मी या ठिकाणी राज्य सरकारला, केंद्र सरकारला विनंती करतो आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा मी समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी मुस्लिम समाजातील देखील युवक उदय सम्राट वसीमभाई बिल्डर हे देखील या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेले आहेत। आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत निदर्शने या ठिकाणी केले आहेत। आलेले सर्व भीमसैनिक रात्री आपण अचानक निवेदन केलं, मोठ्या संख्येने शेकडो संख्येने या ठिकाणी भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले। आपण काही भीमसैनिकांचं म्हणणं होतं की जामखेड बंद ठेवा, परंतु आपण आता परभणीचा आपण काल परवा निषेध केला। वेळोवेळी काही ना काही घडीत संविधानाची प्रतिकृती फाडली जाते, घडीत बाबासाहेबांबद्दल त्याचं वक्तव्य केलं जातं, पण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव आहे। त्यामुळे सूर्य फुंकर मारून सूर्य कधी विजत नसतो आणि बाबासाहेब हे सूर्य आहेत। त्यामुळे कुणी किती गळा उकळूया
आपल्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत. आपण ज्या ज्या वेळी विरोधात बाबासाहेबांचे कोणी बोललं त्या वेळेस आपण रस्त्यावर उतरणार आणि इथून पुढच्या काळामध्ये जर कुणी आता बाबासाहेबांबद्दल जर कुणी बोललं तर आता आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करणार असं मी या ठिकाणी इशारा देतो आणि झालेल्या घटनेचं मी निषेध करतो. या ठिकाणी PI साहेब पैसे चालवतात, त्या देशाचे गृहमंत्री आहेत आणि अशा जबाबदार मंत्र्याने जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं, ठीक आहे, तुमचे वाद आपापसातील काही असतील, काँग्रेसचा तुमचा वाद आहे त्याच्यावर तर राग तुम्ही डॉक्टर आंबेडकरांवरती का काढता आणि अशा प्रकारचं फॅशन हे शब्द वापरणं, त्याच्यानंतर दैवी शक्ती किंवा स्वर्ग मिळेल वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अजिबात या ठिकाणी चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हाच ते देवधर्म वगैरे सोडून दिलेले आहे, मोक्ष वगैरे काय मिळणार नाही असं त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र परत अमित शहा इथे येऊन म्हणतात की तुम्हाला मोक्ष मिळेल, 7 जन्माचा मोक्ष मिळेल. तर त्यांनी स्वतः जावं तिकडे मोक्ष मिळवण्यासाठी, आम्हाला त्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या सर्वांसाठी अस्मितेचं स्थान आहे त्यांच्या हृदयामध्ये. आणि अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आम्ही आता कदापि शक्य नाही, आम्ही आपण सहन करणार नाहीत. आमचे आंदोलन चालू राहतील जोपर्यंत अमित शहा या ठिकाणी सर्व भीमसैनिकांचं सर्व जनतेचं माफी मागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन आम्ही चालू ठेवू, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. रस्त्यावर उतरणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, कारण स्त्रियांना पुरुषाबरोबर एक समानतेचा अधिकार मिळायला पाहिजे होता. जी काल घटना घडली आमच्यासाठी खूप निंदनीय घटना आहे. आम्ही जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ म्हणजे बाबासाहेबांमुळेच आम्ही आज हे जीवन जगत आहेत. आणि जो आज आम्हाला सर्व भीमसैनिकाला जी एनर्जी मिळालेली आहे ती केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेली आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि जोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि जोपर्यंत अमित शहाला या ठिकाणी सर्व जनतेसमोर माफी मागितली जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. कारण आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमच्या बापावर जर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाहीत. म्हणून आम्ही सर्व जनतेसमोर घोषित करतो की भीमाचा सैनिक व्हायला, वाघाचा काळीज लागतं भीमाचा सैनिक व्हायला, अरे द्यावी लागते झुंज भीमाचा लेख व्हायला. अरे असेल आमच्या जरूर गडबाजी, पण वेळ लागत नाही बंधूनो आम्हाला. जय भीम म्हणल्यानंतर एक व्हायला, जय भीम म्हणल्यानंतर एक व्हायला. म्हणून या ठिकाणी मला वाटतं या देशावर भीमाचे ऋण आघात आहे. अरे हाच एक आमचा सत्यवादी वाद आहे. जे विसरले भीमाच्या ऋणाला ती बंधूनो भेसळीची औलाद आहे, ती भेसळीची औलाद आहे. म्हणून या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. अशोक वीर सी 24 तास जामखेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.